रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। बहुचर्चित कोडोली ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद रूपांतराला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, 6 महिन्यात कार्यवाहीचे आदेश। शवडी तालुक्यातील बहुचर्चित कोडोली ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद रूपांतराच्या मागणीला अखेर मोठे यश मिळाले असून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे। न्यायालयाने राज्य शासन आणि नगर विकास विभागाला पुढील 6 महिन्यात आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट ओंकार सुतार यांनी दिली। कोडोली ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शासन दरबारी तसेच न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू होता। दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून प्रभागनिहाय आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे। नगर परिषदेसाठी 2021 पासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते। या लढ्यात स्वप्नील सातवेकर, जयदीप मोहिते, संदीप मोहिते यांच्यासह ॲडव्होकेट धैर्यशील सुतार, ॲडव्होकेट रेश्मा आडनाईक, ॲडव्होकेट तेजस्विनी सुतार, ॲडव्होकेट श्रुती घोडके आणि ॲडव्होकेट उमाकांत वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यायालयाच्या आदेशानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीचे भवितव्य काय? नियोजित निवडणूक प्रक्रिया रद्द होणार का? तसेच नगर परिषदेचे कामकाज नेमके कधी सुरू होणार याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू आहेत। राज्य शासन आणि नगर विकास विभाग या आदेशाची अंमलबजावणी कितपत आणि किती वेगाने करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत कोडोलीतील काही ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला, तर या निर्णयाशी असहमत असलेल्या काही नागरिकांनी अद्याप प्रतिक्रिया देणे टाळल्याचे दिसून आले। विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावडे। कोडोली नगर परिषदेचा बहुचर्चित असणारा विषय हा गेली बरेच काळ मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे 2021 पासून दाखल असलेल्या जनहित याचिकेत व त्यास अनुषंगी असणाऱ्या अर्जासंबंधित आज मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथील न्याय निवाडा असा झाला की येणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीत राज्य शासनाने याबाबतीत नगर परिषद स्थापन करण्याबाबतीत कामकाज चालू करण्याबाबत राज्य सरकारला निर्देश देण्यात आले। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।